SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी संतोष पाटील. गोकुळच्या निवडणुकीबाबत आत्ताच एक मोठी नवीन अपडेट समोर आली आहे. गोकुळच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी काल मंगळवारी रात्री एक व्यापक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक कधी लागेल याबाबत स्पष्ट केले. गोकुळची निवडणूक मी तात्काळ लावतो, मात्र ही निवडणूक तुम्हा सर्वांना महायुती म्हणूनच लढवावी लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, विनय कोरे, चंद्रदीप नरके यांच्यासह महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. नवीन निवडणुकीबाबत विधिमंडळात नुकताच एक कायदा संमत झाला आहे. गोकुळच्या निवडणुकीत ह्या कायद्याबाबत काही अडचणी येऊ शकतात का, याबाबत या बैठकीतही सविस्तर चर्चा झाली. आज बुधवारी राज्याच्या विधी सल्लागारांसोबत बैठक घेऊन गोकुळची निवडणूक कधी लावता येईल याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी चाचपणी करण्यात येईल, असे नेत्यांना सांगितले. गोकुळची निवडणूक होईलच, मात्र ही निवडणूक तुम्हा सर्वांना महायुती म्हणूनच लढवावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. ही सर्व माहिती गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पत्रकारांना दिली. यावेळी नवीद मुश्रीफ यांनी हेही स्पष्ट केले की गोकुळची निवडणुकीबाबत येत्या 4 मे रोजी संपूर्णपणे चित्र स्पष्ट होईल. दरम्यानच्या काळात गोकुळची निवडणूक लागणार की पुढे जाणार की यावर प्रशासक येणार, तसेच महायुती होणार की नाही होणार, अशा कोणत्याही अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका, असेही आवाहन नवीद मुश्रीफ यांनी केले आहे. गोकुळ निवडणुकीसह अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.